आमदाराकडून जो गोळीबार झाला त्यावर श्रीकांत शिंदे म्हणतात लवकरच खरं सत्य बाहेर आहे, कोणी चुकीची माहिती पसरवली असं श्रीकांत शिंदे सांगतात. म्हणजे सीसीटीव्हीचं फुटेज सुद्धा खोटं आहे असं सांगायला श्रीकांत शिंदे कदाचित कमी करणार नाही. तुम्हाला मी आठवण करून दिली पाहिजे, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण ज्यावेळेला मी लावून धरलं ना, तेव्हा देवेंद्र फडणवीसही असंच काहीसं बोलत होते. लवकरच आम्ही एक नेक्सस बाहेर काढू, लवकरच आम्ही खरे गुन्हेगार कोण आहेत ते शोधून काढू. त्यांच्याच्याने गुन्हेगार शोधून काढणं झालं नाही. उलट नाशिकमध्ये साठे सापडत गेले आणि नाशिकचे पालकमंत्री म्हणून दादा भुसेंनाही ते जाब विचारू शकले नाही. बडी बाबी छोटी बाबी नुसते उल्लेख केले की देवी आणि फरांदेना मिरच्या झोंबल्या, पण याच्यातलं काहीच सत्य बाहेर आलं नाही. त्याच पद्धतीने श्रीकांत शिंदे आता कितीही काहीही बोलून वेळ मारून नेत असतील, पण श्रीकांत शिंदेंनाही हे माहिती आहे की त्यांची सगळीकडून नाचक्की झाली आहे. उलट आम्ही असं म्हणू की गुंड लोकांना राजाश्रय देणारे एकनाथ शिंदेजी असतील किंवा देवेंद्र फडणवीस जे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब तर गृहमंत्री म्हणून सपशेल नापासच ठरलेले अनेक वेळा. मग बारसू रिफायनरीतला लाठी हल्ला असेल, मराठा आरक्षण आंदोलकांचा लाठी हल्ला असेल, त्या देहू आळंदीतल्या वारकऱ्यांवरचा लाठी हल्ला असेल, मीरा भाईंदर मधली दंगल असेल, किंवा आत्ता आज घडलेली घटना असेल, अनेक वेळा हे लक्षात आलं की देवेंद्र फडणवीस अपयशी ठरलेत. गृहमंत्री म्हणून ते कारभार सांभाळू शकत नाहीत आणि अशा पद्धतीने गँगवर हा खरंच महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. श्रीकांत शिंदेंना जर खरंच उपरती होत असेल तर श्रीकांत शिंदेंनी तरी आपल्या वडिलांना सांगावे की तुमच्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर खालावत आहे. जर तुमच्याकडे थोडी जरी कायद्याची चाड आणि महाराष्ट्राच्या मर्यादाशील राजकारणाची परंपरा शिल्लक असेल तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी ठरवावं की याच्या दोषी कोण आहे आणि राजीनामा द्यावा. नाही, मोदींची गॅरंटी कसली गॅरंटी हो? मोदी की गॅरंटी 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप महाराष्ट्रात येऊन मोदीजींनीच केला होता ना अजितदादांवर. मग ज्यांच्यावर 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप केला त्यांनाच आम्ही आता काहीच होऊ देणार नाही, ही गॅरंटी म्हणजे मोदीची गॅरंटी आहे का? का ज्या भावना गवळीवर व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्याने हिसाब तो देना पडेगा म्हणत माफिया, गुंडगिरी, भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, त्याच भावना गवळींकडून राखी बांधून घेत बहना मैं तुम्हारी राखी का बंधन निभाऊंगा, ही गॅरंटी म्हणजे मोदी गॅरंटी आहे का? त्यामुळे मोदी गॅरंटी बद्दल त्यांनी न बोललेलं बरं. मला असं वाटतं की मोदी गॅरंटी हा त्यांचा जुमला त्यांच्यावरच बुमरँग होईल. पण एक नक्की आहे, बाकी काय आंदोलन व्हायचं ते होत राहील, परंतु शिंदे गटाचा आमदार संजय गायकवाडांनी जी अत्यंत घाणेरडी भाषा वापरली ती अजिबात समर्थनीय नाही. भुजबळ साहेब मंत्री आहेत म्हणूनही ती समर्थनीय नाही. आणि कुठल्याही व्यक्तीबद्दल लोकप्रतिनिधी इतकी गलिच्छ भाषा वापरत असेल तर एकनाथ शिंदेंनी आपल्या बेलगाम झालेल्या आणि मुजोर आणि माजोरडेपणा करणाऱ्या या आमदारांना लगाम घालण्याची गरज आहे, एवढं मात्र नक्की. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.